हॅलो सर्वांना. तर आजकाल एक न्यूज खूप चर्चेत आहे, केतन अग्रवाल आणि सिया गोयल. तर जे पण झालं ते खूप वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. पण आपल्या समाजाने ह्या 2-4 मुलींनी काय त्यांचे हजबंड, त्यांचे पिऑन्से, मुलांना काय संपवलं. समाजाने अशी मनस्थिती बनवून ठेवली की सगळ्या मुलीच वाईट आहेत. सगळ्या मुलीपासून आता सावध राहा, लग्नापासून सावध राहा. एवढं म्हणजे चर्चा, एवढे मीम्स, एवढे कॉमेडी आणि एवढे न्यूज आहेत. इंस्टाग्राम ओपन केलं, स्क्रोल केलं की नुसते सिया गोयल, केतन अग्रवाल. एवढं काय झालं बरं? हां, मान्य आहे केतनची काही चुकी नव्हती. सियानं जे केलं ते चुकीचं आहे. तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्या विषयावर मी बोलतच नाही आहे. त्यासाठी खूप हे दुःखी बातमी आहे. मी बातमी यामुळे हे सांगायले की तुम्ही त्या एका सिया गोयलमुळं प्रत्येक मुलीला का विलन ठरवलं की बाबा लग्नापासून सावध राहा, मुली अशा निघायल्या. आम्ही केलं का हो? आम्ही मुलींनी तर असं नाही केलं. आज हजारो वर्षापासून कित्येक तरी माणसांनी, पुरुषांनी महिलांवर कित्येक अत्याचार केले, किती खून केले, किती गळे कापून टाकून दिले, किती सती जेव्हा जात होती, नवरा मेला की जिवंतपणेच बाईला त्या याच्यात ढकलून द्यायचं. मग आम्ही म्हणलो का सगळे पुरुषच खराब जातीचे आहेत, सावध राहा, पुरुषांपासून लग्नच करू नका. आजसुद्धा कित्येक तरी पुरुष कित्येक महिलांवर अत्याचार करतात. हे चुकीचं आहे. सिया गोयल चुकीची आहे. जे केतनसोबत झालं ते पण चुकीचं होतं. पण त्या 1 किंवा 2 मुलींनी जे ते काय नीला ड्रम वगैरे केसेस झाल्या, 1-2 घटना झाल्या की तुम्हाला एवढं हे झालं की सगळ्या मुलीच खराब, जगातल्या सर्वच मुली खराब, लग्नच करू नका, सावध राहा, मुलांचं आयुष्य खूप याच्यामध्ये आहे. इतके वर्षानुवर्ष मुलींचं आयुष्य होतं धोक्यामध्ये. ते मग एखाद्या मुलानं मर्डर केला त्याच्या बायकोचा किंवा त्याच्या पिऑन्सेचा, तर सगळ्या मुली हेच म्हणून राहिल्या का सगळे मुलंच खराब आहेत, सगळ्या मुलांपासूनच सावध राहा? नाही ना. हजारो वर्षापासून कित्येक तरी महिला हुंडाबळी गेल्यात. कोणामुळं गेल्या? पुरुषांमुळंच गेल्या ना. आणि 1-2घांचा मर्डर काय झाला, सगळी पुरुष जास्ती हादरून गेली, थरथर कापायला लागली. सुरुवात आहे ही, सुरुवात. काळ बदललाय, वेळ बी बदलली. म्हणतात ना हर कुत्ते का दिन आता है, ते हेच आहे. पहिले स्त्रियांवर अत्याचार व्हायचा, आता पुरुषांवर अत्याचार होणार. अजून येणाऱ्या युगात काय काय होईल ते आपण बघूयात. बाकी कोणाच्या मनाला ठेस लागली असेल माझ्या बोलण्यातून तर आय एम सॉरी.